नमस्कार. राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर आजसुद्धा मी नेहमीप्रमाणे घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. तर आजच्या रांगोळी पहिली जी रांगोळी आहे त्यामध्ये बघा मी लक्ष्मीची पावलं दाखवलेली आहेत. आता ही रांगोळी बघा, आता गौरी गणपती येत आहेत आणि रोजसुद्धा काढण्यासाठी खूप सोपी आहे रांगोळी. तर एक मोरपिसाचा सुंदर असा आकार मी काढून घेतला. नंतर मग खाली फूल काढलेले आहे बघा, पानं काढलेली आहेत. आता मी नेहमी सांगत असते की ही फ्रीहँड रांगोळ्या आहेत आणि यामध्ये कुठलेही आकार आपण आपल्या कल्पनेप्रमाणे अगदी मुक्त असणे जसं आपल्याला मनाला वाटेल तसे आपण आकार काढू शकतो. खूप सुंदर दिसतात. मध्ये मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. तर ते जो वरती आकार काढलेला आहे मोराच्या पिसाचा, त्यामुळे त्याला खूप सुंदर लुक आलेला आहे. मध्ये स्वस्तिक काढलेलं आहे बघा. नंतर मग थोडा कलर भरून घेतला की सुंदर एक छान असं दिसतात ह्या रांगोळ्याने. रोज आपण दारासमोर रांगोळी, जशी की मी प्रत्येक भागामध्ये सांगतच असते की एक जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती आपल्या घरामध्ये येत नाही रोज रांगोळी आपल्या दारासमोर काढलेली असेल तर. आणि एखाद्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार असतील आपल्याबद्दल, तर त्याने आपल्या दारातली रांगोळी बघितल्यानंतरसुद्धा त्याच्या मनातले ते विचार बदलतात, त्याचं मन प्रसन्न होतं. तर त्यासाठी रोज अशा छान छान रांगोळ्या दारापुढे काढल्या तर खूप सुंदर दिसतं, एक प्रसन्न वाटत असतं. आणि बघा किती छान दिसते आहे रांगोळी. आणि वरती मी जे रेषा काढून डॉट दिलेले आहेत, आता कसेही आकार काढले तरी सुंदर दिसतात बघा. आणि मध्ये जे आपण हळदी कुंकू वापरतो त्याचे एक डॉट दिलेले आहेत बघा. आता पूर्ण रांगोळी बघा किती छान दिसते आहे, अगदी सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या. आणि पटकन काढून होतात, झटपट आपण अगदी 10-15 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आणि आता सणासुदीच्या दिवसात पटकन काढण्यासाठी खूप छान आहे बघा ही रांगोळी. आणि आता ह्यामध्ये मी दुसरीसुद्धा रांगोळी दाखवलेली आहे. तर ह्यामध्ये एक दुसऱ्या रांगोळीमध्ये बघा फूल काढलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने कशी पानं आणि फुलं काढायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा ह्यामध्ये एक आपण गोल थोडंसं अंडाकृती गोल काढून घेऊन मग नंतर रेषा दिल्या की अगदी सोप्या पद्धतीने फूल, कोणाला रांगोळी काढता येत नसेल तरीसुद्धा जरा व्यवस्थित बघितलं की नक्कीच ही फुलं काढता येतील. आणि वरती पण एक फूल काढलेलं आहे, नंतर पानं काढलेली आहेत. तर झटपट काढता येतात आणि जसं आपल्याला पाहिजे तसं आपण आपल्या मनाने कोणताही आकार काढला तरी खूप छान दिसतात बघा. आणि नंतर मी मध्ये जरा पिवळा कलर त्यामध्ये भरलेला आहे पानांमध्ये पण. जसं की लाईट आणि डार्क, मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की लाईट आणि डार्क कलर भरले की एक रांगोळीला उठाव येत असतो. तर डार्क हिरवा आणि लाईट हिरवा असे मी पानांमध्ये कलर भरलेले आहेत. आणि बघा किती फायनली एकदम छान दिसतात. नंतर मध्ये ज्या पानांच्या शिरा आहेत त्यासुद्धा छानपैकी आपण काढून घेतल्या की आणखी त्याला एक चांगला लूक येतो. तर दोन्हीही फुलांमध्ये बघा मी पिवळाच कलर भरलेला आहे. आणि मध्ये जरासं थोडंसं डार्क कलर देऊन, म्हणजे तो जो मधला भाग आहे तो दिसण्यासाठी थोडासा ऑरेंज कलर त्यामध्ये टाकलेला आहे. तर बघा बघू शकता तुम्ही किती छान एक लूक आलेला आहे. आणि जे मध्ये थोडी पेस राहिलेली असेल तर आपण तिथे रेषा किंवा असे डॉट दिले तरी सुंदर दिसतात. मग थोडंसं आपल्याला जसं वाटेल तसं आपण या रांगोळ्यांमध्ये आकार काढले तरी छान दिसतात बघा. फायनली बघा हे रांगोळी पण किती सुंदर दिसते. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल तुमचे मी खूप खूप धन्यवाद करते. आणि असेच माझ्या रांगोळ्या बघत जा. नवनवीन रांगोळ्या मी काढून तुम्हाला दाखवणारच आहे. आणि जर माझ्या रांगोळ्या तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.